नमस्कार शेतकरी मित्र व दूध उत्पादक. आजचा विषय आहे की दूध व्यवसायात माझ्याकडून झालेल्या काही चुका. त्यातील पहिली चूक म्हणजे ज्यांची गरज नाही, जे पुढे जाऊन दूध देऊ शकत नाहीत अशी जनावरे छोट्या पाड्या पाळणे. आता ही पाडी बघा, ही पाडी जवळजवळ आता 14-15 महिन्याची आहे. तेव्हा माझ्या गोठ्यामध्ये कोणतेही जनावर नव्हतं. ह्या 2 गायी होत्या आणि ही पाडी नुकतीच आलेली होती ह्या गायीपासून, म्हणून मी ही पाडी पाळली होती. पण आता ही पाडी द्यायचं म्हटलं तर 5,000च्या खाली शक्यतो जाईल. आणि ह्या म्हैशीची पाडी हे येत आहे बघा, ह्याची किंमत आता ह्याला 8वा महिना आहे, तर याची किंमत होईल 2,500 रुपये. त्यामुळे गोठ्यामध्ये शक्यतो तुम्ही जी आवश्यक जनावरं आहेत तेवढीच ठेवा. दूध व्यवसायामध्ये कसं आहे, वैरणीचं नियोजन महत्त्वाचं आहे आणि ह्यांना जवळजवळ दिवसाला 15 किलो वैरण लागते. तीच जर एका गाईला गेली तर तुमचा धंदा व्यवस्थित चालू शकतो. त्यामुळे शक्यतो दूध व्यवसाय करताना जी आवश्यक जनावरे आहेत तीच ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काय विचार असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.